कार्यकर्त्यांना धमकी दिली। मला काय माहित नाही, पण असं असे बोलले असेल तर उचित नाही आहे, कारण की शेवटी विरोधी पक्ष असो की सत्ताधारी पक्ष असो, निवडणुकी हा निष्पक्षपाती झाल्या पाहिजे असंच मी आता या ठिकाणी बोललो आहे। शेवटी या महिनाभराच्या निवडणुका असतात, पण मनभेद असावे अशा प्रकारचे जे चित्र चाललं आहे ते चुकीचं आहे। मतभेद असू शकतात, मनभेद असू नये। आपण आपले विचार सांगावे, लोकांना पटतील तर लोक आपल्याला निवडून देतील, पण अशा पद्धतीने निवडणुका होणे चुकीचे आहे। रवींद्र चव्हाण म्हणाले की 2 तारखेपर्यंत तुम्हाला युती टिकवायची आहे। ते शिंदे साहेब बघतील, युती टिकवायची नाही टिकवायची हे शिंदे साहेबांच्या मतावर आहे। आणि असं कोणी म्हटलं म्हणून युती तुटते आणि असं म्हटल्यावर युती जुटते असं मला सांगता येत नाही। देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदेजी आहेत, त्यांचा हा विषय, माझा विषय नाही। साहेब, विरोधकाकडून आहे ते घ्या, मात्र मत जे आहे ते कमलाला दाबा असं महाजन माळे याची पुनरावृत्ती आपण सुद्धा या ठिकाणी केली। काय विरोधकाकडून आहे ते घ्या, मात्र मत कमलाला दाबा। हे बघा, इथून खाली आपण खालून बघितलं असेल किंवा वरतून वक्त्यांचे भाषणं पाहिले असेल, त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये ते पैसे वाटप होते, त्या आधारावर आम्ही बोललो आहे की कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे, आम्हाला काय करायचं आहे, पण आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा हे सुद्धा या भाषणामध्ये आम्ही मांडलं आहे की ह्या पद्धतीने चुकीचं आहे। नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मुदखेडमध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि जे तुमचे आमदार आहेत बांगर त्यांच्या घरावरती हेमंत पटेल म्हणाले की 100 पोलिसांनी छापा टाकला, म्हणजे ते तुमचे जे मित्रपक्ष अगदी शत्रूसारखं वाटतात तुमच्यासोबत, हे चुकीचं आहे। मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकणे, महिलेच्या नावाने कोयताला मारला म्हणून तिच्यावर गुन्हा टाकणे, ह्या पद्धतीने विचारपूर्वक पोलीस प्रशासनाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे। निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवाराला दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना, तो उमेदवार त्यावेळेस कुठे होता। जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण तो नसेल तर चुकीची कारवाई करू नका, ही अपेक्षा आमची आहे। सुद्धा दावा जो आहे मुटकुळे यांनी केलेला आहे, बांगार यांनी, भाजपचे आमदार मुटकुळे यांनी 50 टोके घेतल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे। नाही, त्यांच्या घरात असतील ठेवलेले त्यांनी। अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे काय? शेवटचा पाहिलं ना बालेकिल्ला, फार सुंदर आहे, काय भारी काम आहे बाबा, इथे कामा पाहून खूप चालू भयानक चालू। एकमेकांच्या लंका जाळा मात्र आनंदाने नांदा असं ओडिटीवर मांड, एकमेकांच्या लंका जाळा मात्र आनंदाने नांदा असं ओडिटीवर मांड। लंका श्रीलंका वेगळी आहे, ही लंका नाही आहे, हे रामाचं राज्य आहे, इथे राम राज्य असलं पाहिजे। शिंदे साहेब जे म्हणतात की मी नगर परिषद दत्तक घेणार, तर कुकाटे असं मला माणिकराव कुकाटे की 10 वर्ष तुमच्याकडे नगर विकास खाते, मग आतापर्यंत तुम्ही विकास का केला नाही शहरांचा? सगळ्या नगर परिषद शिंदे साहेब म्हणतात, काय ऐकलं तिथे? ओके, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।